नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. श्री सद्गुरू सेवा मंडळ तळेगाव दाभाडे आयोजित अधिक माहित्य निमित्त भव्य श्री स्वामी समर्थ महाराज 1,25,00,000 जपसंकल्प पूर्णता सोहळ्याचे 25वे पुष्प बुधवार दिनांक 10 जून रोजी खळदे परिवाराच्या घरी संपन्न झाले. माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, सुरेश खळदे, माजी नगरसेवक दिलीप खळदे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे, राजेंद्र खळदे, सुभाष खळदे, भास्कर खळदे, महेश खळदे, विद्यमान नगरसेविका संगीता सतीश खळदे, संकेत सतीश खळदे, पूजा संकेत खळदे, शुभम सतीश खळदे यांच्यासह सबंध खळदे परिवार तसेच परिसरातील शेकडो स्वामी भक्त व सद्गुरू सेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पवित्र प्रसंगी सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहून नामस्मरण, भजन सेवा, महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी उपस्थित चंद्रभान खळदे यांनी ही सेवा करण्याचा मान खळदे कुटुंबियांना दिल्याबद्दल श्री सद्गुरू सेवा मंडळाचे आभार मानले. सद्गुरू सेवा मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने अधिक महिन्याचा औचित्य साधून श्री स्वामी समर्थ या षटाक्षराचा 1.25 कोटी मंत्रांचा जप करण्याचा संकल्प या मंडळाने तळेगावच्या पुण्यनगरीमध्ये सोडला. आणि खऱ्या अर्थाने हा म्हणता या तळेगाव शहराच्या मला वाटतं 25 कुटुंबियांनी हा संकल्प काही पटीने पूर्ण केला. या कार्यक्रमाची आज 24वे पुष्प 25वे पुष्प आमच्या कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या नगरसेविका आमची काकी संगीता, संकेत भैया, शुभम, आमचे सर्व खळदे कुटुंबीय शिरसाटाईंनी स्वागत केले. मी मात्र तुमचे आभार मानतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खळदे कुटुंबियाच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. तर उद्या दिनांक 11 जून रोजी या सोहळ्याची सांगता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या घरी संपन्न होणार आहे. या संदर्भात नगरसेवक सत्यम खांडगे यांनी स्वामी भक्तांना आमंत्रित केले. या संपूर्ण संकल्पाचा समारोपाचा कार्यक्रम म्हणजे सांगता कार्यक्रम हा उद्या दिनांक 11 जून 2026 रोजी आमच्या निवासस्थानी म्हणजेच खांडगे निवास लोरा सिटी येथे पार पडणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. विविध महान संतांचे आशीर्वाद आपल्याला उद्याच्या दिवशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभले जाणार आहे. तसेच देऊळबंद 2 ची टीम देखील आपल्या सगळ्यांना आपल्या या उपक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी येणार आहे. या सर्व समारोपाच्या कार्यक्रमाची संपूर्णच आपली टीम गेल्या आठवड्याभरापासून जोरात तयारी करत आहे. आणि त्या तयारीचं फळ म्हणजे कार्यक्रमाच्याच पूर्वी 2 तास आधी आज एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. मुंबईतील एक बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांनी फोन केला की अक्कलकोट येथील चोळप्पा महाराजांचे 4थे वंशज म्हणजे नरेंद्र महाराज हे अक्कलकोट येथील स्वामींचे जे समाधी मठ आहे तिथं असणारी पादुका ज्यांचे नित्यपूजन केले जातं डेली, ते उद्या सकाळी 7:30 वाजता पादुका आपल्या इथे घेऊन येणार आहे. आणि आपल्या संपूर्ण स्वामी भक्तांसाठी दिवसभर त्या पादुका दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे. म्हणजे खरं तर असं म्हणावं लागेल की स्वामींनी स्वतःच सांगितलंय मी उद्या तुमच्याकडे येतोय. तुम्ही हा जो उपक्रम गेला 1 महिना कष्ट करून घेतलेला आहे त्याचे आशीर्वाद देण्यासाठी मी स्वतः उद्या येऊन तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळं सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीने आमच्या समस्त खांडगे परिवाराच्या वतीने मी उद्या आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्वामींचे आशीर्वाद घ्यावे अशी विनंती करतो. धन्यवाद. या संपन्न झालेल्या नामजपासंदर्भात संकेत खळदे यांनी तर उद्याच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमाविषयी श्री सद्गुरू सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली. आज 1.25 कोटी जप नाम संकल्पाचा 25वं पुष्प होतं. आज 13,13,000 जप आजच्या दिवशी पूर्ण झालेले आहेत. तसेच उद्या दिनांक 11 जून रोजी गणेश भाऊ खांडगे यांच्या निवासस्थानी फ्लोरा सिटी येथे सांगता समारंभाचा कार्यक्रम आहे. उद्या बरेचसे साधू संत तसेच
अक्कलकोटचे चोळप्पा महाराजांच्या इथले स्वामींचे पादुका देखील दर्शनासाठी येणार आहेत। असा हा कार्यक्रम मी म्हणन पूर्ण जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात कुठं असा कार्यक्रम, स्वामी सेवेचा कार्यक्रम कुठं होत नसेल। एकदम उत्साहात, तसंच भरपूर माता भगिनी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, युवा मंडळी असतील, प्रत्येकाचा नामजप संकल्पात प्रत्येकाने हातभार लावला आणि प्रत्येकाने हे 25 दिवस अतिशय सेवा मंडळाने, सद्गुरू सेवा मंडळाने परिश्रम घेऊन, की मी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ज्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आहे, आदल्या ठिकाणाचा कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण टीम त्यांच्या निवासस्थानी पोचली, की बाबा उद्याचं नियोजन काय झाले, किती वाजता येणार आहे, नियोजन कसं झाले। गेले 26 दिवस त्यांचे परिश्रम, त्यांची मेहनत, प्रथमतः मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, की खरे सेवेकरी तुम्ही आहात, मग नंतर बाकीचे। ही सेवा, हे स्वामींचे आशीर्वाद खरंच खूप आपल्याला भाग्याचे आहेत। एवढंच बोलतो मी, माझे 2 शब्द थांबवतो। स्वामी ओम। तर उद्या दिनांक 11 रोजी त्याची सांगता होत आहे। त्यानिमित्त उद्या सकाळी बरोबर 5:30 वाजता इथून नगर प्रदक्षिणा सुरू होईल। तर नगर प्रदक्षिणा आपली डोळसनाथ, ग्रामदैवत डोळसनाथ महाराजाच्या मंदिरापासून सुरू होऊन कंप्लीट नगर प्रदक्षिणा करून फ्लोरा सिटीमध्ये ज्या ठिकाणी सांगता समारंभ आयोजित केला आहे तिथे मिरवणुकीने जाणार आहे। तर तिथे गेल्यानंतर 1.25 कोटीचा जो नामजप संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी उद्या श्री स्वामी समर्थ 108 दाम्पत्याच्या हस्ते होमाचं आयोजन केलं आहे। त्याच्यानंतर अनेक साधू संत उद्या येणार आहेत, त्यांच्या आशीर्वादाच्या वचनाने याची सांगता होणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी उद्या संख्येने तिथं येऊन सर्वांनी आनंद घ्यावा। श्री स्वामी समर्थ। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।